वहिनी, मी तुला किती काय बोलले ना घालून पाडून, तरी सुद्धा तू मला समजून घेते. अगं लहान आहेस तू त्याच्यामुळं. बघा मेवणे, आम्हाला माफ करा, चुकला. दाजी तुम्ही माफी मागण्याचं मला लाज. नाही नाही, हे राहू दे, अहो राहू दे. ऐक, पैशाचं काय हो, हे समजा तुमचंच आहे. लागते तुला पण पोराबाळांचे शिक्षणच चालू आहेत आणि तू त्याचे पैसे येणार आहेत ना, तर तुला एक चांगले जिथं मिळेल तिथं चांगले जमीन घे, लवकरात लवकर घे. आणि त्यात जर अजून काही पैसे टाकायचे असतील, लागत असतील तर मला सांग, मी पैसे देतो. बरोबर पण आहे. आता काय झालं तुम्हाला दाजी नेमकं ऐन टायमिंगला? आता काय नाही, पण तुम्हाला गरज आहे. हे बघ दादा, आमच्यापेक्षा तुम्हाला- जास्त गरज तुला आहे. पण तुम्हाला काय ती गरज असल्याशिवाय तुम्ही दारापर्यंत आलता का? भावाच्या हक्काने आलात ना मागायला. अरे तसं नाही, तू ऐकत जा जरा. ऐक ना दादा, तुझे पोरं बाळ आहेत, त्यांचे शिक्षण आहे ते येतं, ह्यासाठी तुला पैसे लागतीलच ना. राहून दे तुला. अरे पण आणि तुला बी- आम्हाला काही कमी आहे का? तूच सांग बरं. काहीच कमी नाही आम्हाला. हे तुला गरज आहे, राहून दे तुला. आणि वहिनी, काळजी घ्या माझ्या भावाची. आणि दादा, मला जास्त काही नको रे तुझ्याकडे. फक्त सणावाराला आले ना, लुगडं आणि चोळी दे मला फक्त, बस. बाकी काहीच अरे नको. घर तू अक्क तुझंच आहे रे. हो, फक्त साडी आणि चुळी तसं मागते नको ती. करीत जाऊ का तू. अक्क तुझंच आहे. बरं जाऊ कधी द्या. येत जा, काय विषय नाही नाही. अहो, तुम्हाला सांगू का, तिला आहे ना खूप वाईट वाटलं नंतर इथून गेल्यावर. त्यामुळे बघा